हा व्हिडिओ जो मी बनवत आहे त्याच्यामागचं मूळ कारण म्हणजे की मी कोर्टात अथवा बाहेर काही ठिकाणी पाहिलेलं आहे की प्रॉपर्टीसाठी भाऊ-बहीण, भाऊ-भाऊ हे एकदम टोकाचं पाऊल उचलतात की त्यांच्याकडं जी काय एक एकर, 10 एकर, 20 एकर जी जमीन असेल, त्या संदर्भात त्यांचे वाद इतके टोकाला जातात की ते एक दुसऱ्याचा जीव घेण्यासाठीही विचार करत नाहीत. तर अशा वेळेस जर तुम्ही त्या प्रॉपर्टीसाठी जर स्वतःचं नातं हे बघत नसाल, त्या प्रॉपर्टीसाठी तुम्ही जर एक दुसऱ्याचा जर जीव घेण्याचा प्रयत्न करत असाल, जे लहानाचे मोठे एकसोबत झालेले असतानासुद्धा, तर भविष्यामध्ये तुम्ही ते प्रॉपर्टी घेऊन जर भविष्यात तुमची मुलं जर चांगली निघाली नाहीत, तर त्या प्रॉपर्टीचं काय कराल? आणि ती प्रॉपर्टी तुम्हाला कितपत साथ देणार आहे? तर कृपया करून ह्या प्रॉपर्टीच्या भांडणामध्ये न पडता तुम्ही एक प्रकारे तडजोड करा. जी काही प्रॉपर्टी असेल त्याच्यामध्ये 40, 60, 30, 70 अथवा 50-50 अशा पद्धतीमध्ये तुम्ही एक प्रकारे वाटणी करा आणि दोन्ही कुटुंब आपल्या आपल्या ठिकाणी खुश राहा. झगडं करून, भांडणं करून अथवा त्या प्रॉपर्टीपायी एक दुसऱ्याचा जीव घेऊन काहीही साध्य होणार नाही. धन्यवाद.